पुणे व प्रेरणा फाउंडेशन एडी नेपाळी यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही मार्गदर्शन शिबिराचं आयोजन केलं. आता आपल्याला माहिती आहे गेल्या वेळी सुतार सरांनी आपल्याला काही ट्रिक्स दिलेले आहेत. निश्चितच तुम्हाला ते समजलेलं असणार आहे. तर सर तुम्ही कुठल्या विषयी घेणार सुतार सर? मी अभ्यास कौशल्य म्हणजे अभ्यास कौशल्य म्हणजे स्मरणशक्ती म्हणजे पेरोडिक टेबल कसं लक्षात ठेवायचं, हा वाचायचं कसं, हा डिफिनेशन कशी लक्षात ठेवायची असं. थोडक्यात आता सुतार सरांनी स्मरणशक्ती की कोणत्या गोष्टी आपल्या मेंदूमध्ये झटदिशी म्हणजे लक्षात ठेवता येईल याच्याबद्दल ते अधिक खोलवर जाऊन मार्गदर्शन करते. त्याच्यानंतर कांबळे सर, तुम्ही सर बीजगणित आणि भूमिती निश्चितच आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन करतील. मॅडम आपण पेपर विश्लेषण इंग्रजी वापर करू तुम्ही गणित भूमिती इंग्रजी गणित भूमिती इंग्रजी आणि विज्ञानाबद्दल नाही काय सगळंच काय ऑल इन वन सगळं दाखव. हो, सायन्स 1 सायन्स 2 मॅथ्स 1 मॅथ्स 2 आणि तुम्ही कशाबद्दल सांगणार मॅडम? पेपर विश्लेषण, पेपर लिहायचं कसं? ठीक आहे. आता प्रांजल मॅडम खरंच ते महत्वाचं आहे. काही मुलांना कशा पद्धतीनं पेपर सोडवायचा आपण मनाला दाखला टाकून लिहितोय. इथं ठीक आहे आम्ही आमच्या पद्धतीनं त्यांना पुढं मग करून तपासतोय, क्रेडिट करतोय आपण. पण बोर्डाच्या पेपरमध्ये तसं चालत नाही. जो प्रश्न घेतला असतो तो शेवटपर्यंत सोडावा लागतो, अधिक मार्गदर्शन करतील. तसं आपल्यातले गणित, इंग्रजी, विज्ञान हे शिकवणारे शिक्षक सगळे कसे आहेत? आपले एक्सपर्ट आहेत, किंबहुना त्यांच्यापेक्षाही वेगळं निश्चितच तुम्हाला ज्ञान देण्याचा प्रयत्न कांबळे सर करतील ना. त्यांनी ज्या ट्रिक्स देतात ते अतिशय काळजीपूर्वक तुम्ही समजून घ्यायचं आहे. त्यावेळी तुम्हाला काही लक्षात येते, पण त्या गोष्टी तुम्ही तिथं तुमच्या वहीमध्ये नोंद करून ठेवायचे. शिकवत असताना कोणती गोष्ट समजते 4 तासानं पुन्हा काय होतं आपण ते विसरत जातोय. तेवढ्याच गोष्टी तिथं जे महत्वाचं आहे सर सांगतील त्यावेळी आपण आपल्या नोटबुक मध्ये त्या गोष्टी टिपून करून ठेवायच्या. लक्षात आलं का? फार मेहनतीने आम्ही हे करतोय, त्याचा निश्चितपणे आपल्या मुलाला फायदा झाला पाहिजे. लक्षात आलं? आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर म्हणजे आजचं पूर्ण सेशन झाल्यानंतर प्रत्येक मुला मुलीचं काय घेतलं जाईल? वैयक्तिक तुम्हाला कितपत समजलं, काय समजलं नाही, काय समजलं हे प्रत्यक्ष आम्ही काय करणार आहे? मुलाखत घेणार आहे. त्यामुळं प्रत्येक गोष्ट अगदी काळजीपूर्वक तुम्ही जे सर सांगतात ते व्यवस्थित आत्मसात करायचं आहे. जे तुम्हाला खटकते तिथं टिप्पण करा. सरांना विनंती करून ते व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे? ठीक आहे सर. मी आता एक्सपर्टना विनंती करतोय की सर तुम्ही तुमचा कार्यक्रम चालू.